सुगंधा ए सुगंधा काय हो? काय चाललंय आवरलं काम कर अहो कामच आवरत होते ते किचन आणि ते धुवायचं बाकी. तुम्ही आज का बरं इकडे एवढं सकाळी आले? आणि हे अरे काय तुझं गोड तोंड करायला आलो मी काय काय राहिलं काय सोयीस्कर झालं? नाही हो तसं काही मनात बी आणू नका परत हे घ्या. एकदा लग्न करायचा विचार करताय काय? नाही हो घे मी आहे ना कसं आहे आता माझं दुकान एवढं चांगलं चालतं तुम्ही माझे ग्राहक आहेत परमनंटली बरोबर आहे की हा, हा, हा. नाही म्हणून सगळ्याला एक एक बॉक्स मोतीचूर लाडूचा अयो खरंच आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं इलेक्शनला उभा राहणार आहे तर लक्ष राहू दे थोडंफार अयो तुम्ही होय आता ऐका ना तू नाही तुम्ही एकदा म्हणली निवडून जर आले ना पहिले माझ्या घरासमोरचा चिखल आहे ना ये सगळी ते बरबीर टाकायची हा. अरे भरणे डायरेक्ट पेल्विक ब्लॉकच बसून देतो गट्टू ताणच नाही ते कॉन्क्रीट तर फुटत राहतं आता आम्ही तुमच्या सोबत तुम्ही टेन्शनच घेऊ नका आता. लक्षात राहू दे उगा तू नाही म्हणली म्हणून नाही तर तुलाच मला सरपंच करायचं होतं पण तू अहो, नको, माघार नको. घेतली आता आता मला नवरा नाही पर्याय म्हण. नाही. जाऊ दे बरं, बरं, चला जाऊ दे. तुम्ही झाले काय आणि मी झाले काय? हा विषय नाही. लक्ष राहू दे हा हा आता डेपुटीला देतो म्हणजे झालं ए ठीक आहे काय शामराव डेपुटीला बोलू ना काय डेपुटी बिपुटी तर नाही काय टाइम आहे हे वयस्क तो का म्हण तू अरे तुमच्यासाठी आलो होतो आमच्यासाठी मग घे काय मोतीचूरचे स्पेशल लाडू आहे तू बी खाय आणि डेपुटीला बी दी काय काय लॉटरी बिटरी लादली काय अरे लॉटरी नाही मग आपले जे गिरायक आहेत ना सगळे दुकानाचे हा. त्यांना प्रत्येकाला घरोघरी आपली एक भेट म्हणून देतोय असं होय आणि दुसरी गोष्ट हा इलेक्शनला उभा राहणार आहे हा. तेव्हा माझा खास कार्यकर्ता हा. म्हणून तू सोबत राह माझ्या तुला सांगतो खायची आणि पियत असलं तर प्यायची बी चंगळ करून टाकीत होती नाही खायची होईन पण प्यायची ना तो चार येऊन ना चालला ना नाही चहा बी नको आता मला अजून खावर वाटायची वहिनी सांगतो नाश्ता करायला अरे नको काही नको बास झालं एवढं प्रेम हे वाटायचं अजून मला आणि झालंच ना तुला सांगतो मी जर झालो ना सरपंच हा तर तो लग्न अरे वा. इथलं बोलले, इथलं. धूम धडाक्यात लावून देतो टेन्शन घेऊ नको हा. चालतंय चालतंय जालू ए मित्रा जालू ए जालू हो रुपावणी तुम्ही इकडे आहे का जालू कुठे आहे? त्यांनी रानात गेलेत का हो? सकाळीच गेला का आज हा. बरे बरे कामाला जातोय ना तेच चांगले राहिला तो कुठं ना करतो बरं हे बघ काय आणलं मोतीचूरचे लाडू आणले कसं आहे तुम्ही माझे खातेदार आहेत बरोबर आहे की नाही प्रत्येक खातेदाराला लाडू मग ह्याचे काय पैसे द्यायचे का आता येडबीड लागला का काय तुला प्रेमाने आणलेत जालूला म्हणलं लय आवडतेत आणि तुलाही आवडतेत म्हणलं चला घरीच नेऊन द्यावा आपण बरोबर आहे की नाही फुकट आहे म्हणले होते आवडते मग लय आम्हाला अरे पवनीचा स्वभाव असले तोंडात बोलून मोकळा होतात मग लगेच. काय माग नाही बोलायचं हा, आणि आता इलेक्शन बी जवळ आले थोडं लक्ष राहू द्या आपल्या वार्डाचा विकास आपलाच माणूस करू शकतो हे ध्यानात ठेवायचं हा चला येऊ का मी आमचं तेवढं नळ बसवून द्या मग सरपंच झाल्यावर अहो निवडून तर द्या सोन्याचा बसून देतो नाश्ता चालला काय हा खायचं का? कुणी आणले पाठवून दिले काय नाही हो मग शामरावने आणून दिले त्यांना माहिती मला लय आवडताना काहीतरी म्हणत होते भाऊ त्यांना इलेक्शनला उभं राहायचंय कोण मग मला म्हणे तोंड गोड करतो म्हणे मी सगळ्यांचं लय जणांना वाटणार होते आज कोण श्याम्या हा उभा राहायच्या आधी तोंड गोड करीतो हा शुभ शकून घ्यायला आला असन तुझ्याकडे म्हणजे आता तू तर माघार घेतली हा मान राखला सदाभाऊचा हा ह्यो मान मोडायला डोकं देतो काय आता नाही हो तुम्हाला माहिती का ते जर निवडून आले ना लय भारी काम होईल माहिती का हा का खा ना लाडूत फिरली का खाऊ नको जरा जपून खा कसं आहे तुला दुसऱ्याच्या हातचं जादा गोड लागत जरा गोड कमी खायचं तब्येतीला चांगलं असतं आपला तेजा एकदम स्लिम झाला गोड बंद केलंय सदा भाऊ दुसरं जात गोड लागत म्हणजे त्यांनी आणून दिले म्हणून मी खाते ते पण त्यांनी त्यांच्या कामासाठी आणून दिले आणि त्यांना माहिती मला गोड आवडतं मी का त्यांना मागायला गेले होते का नाही नाही तुला मागायला नाही तू इथं बसली ना एक दिवस कढई भरण लय आणून देते न गोड पण कोणाच्या आजचं खावा आणि काय खावा आपल्या मनाला जरा विचारा सदाभाऊचं आयुष्य गेलंय आणि ते उभा राहतो काय खा खा सदाभाऊ, खा 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 खा. आता सुधारले तुम्ही मला डबेच घेऊन येत होते जा अरे ती समाजसेवा होती हा. मेवा नव्हतं मागत त्याच्या बदलीनी मी आणतो माझं. जपून खा हा स्मार्ट अरे तेजस अरे इकडे इकडे अरे काय म्हणा शामराव काय चाललंय काय चालणार आहे निवांत होय हा. बर बर बरं झालं आला तू का? हे घे काय मिठाई
मोतीचूर लाडू आहेत. अहो पण आज काय वाढदिवस आहे काय शामराव? अरे वाढदिवस नाही रे, हा असेच आपल्या गावकऱ्यांना थोडस कसं आहे, आता इलेक्शन जवळ आले हा. त्याच्यामुळे थोडं जरा खुश करायचं आपल्या असं आहे मतदारांना. का? बरोबर आहे की नाही? बरं. लक्ष राहू दे. तू कसं आहे शामराव सगळं लक्ष तुमच्यावरच आहे. कसं आहे, आपल्या गावाला चांगले शिकलेले लोक पाहिजेत राजकारणात. बरोबर आहे. खरं आहे की नाही? 100%. खबर तुला खोडं सांभाळायचे सांग बरं. 100%. आता तुमच्यासारख्या म्हणजे मी तर म्हणन की पुढच्या 25 माझ्या जागेवर मी तुलाच पुढे घेणार आहे. शामराव हे काम तुमचं आहे आमचं नाहीये. कसं तुम्ही बी सांभाळलं पाहिजे पुढं. खरं आहे की नाही? तुमची बी आम्हाला साथ लाभली पाहिजे ना आधुनिकतेची. बरोबर आहे. मग पण मी काय म्हणतो मलाच वाटलं की बाकी दिलंय कोणाला. सगळ्या गावाला टेन्शन घेऊ नको तू. मजा कर. खुश दिसत शामराव. हा, हा? ये. चला आलोच मी, लक्ष आहे तुमच्याकडे. हा. काय चाललंय रुपा? सदाभाऊ तुम्ही नाश्ता चालला का काय? असला नाश्ता असतोय. मग चकना आणला होता का काय जालूनी? उरलेला पण गोडाचा चकना कस काय रुपा? अहो नाही खायचं तुम्हाला थोडा. नाही नाही अहो लय भारी आहे, काय का म्हणून आपले श्यामभाऊजी नाहीत का, हा त्यांनी आणून दिलंय मला. आणून दिला घरोघरी वाटितो का काय? का दुकानात दिला? नाही हो, विकत नाही दिला. मग घरी येऊन मला सांगून गेले, रुपाताई हा बॉक्स तुमच्यासाठी. आणि मग मी त्यातले खाल्ले. लय काय का म्हणा ना, श्याम भाऊजी सारखा माणूसच नाही अख्ख्या गावामध्ये. कोण द्यायला लागले हो आजकाल फुकाट? रुपया कुणाला देऊ वाटत नाही, पण त्यांनी चांगले 150-200 रुपयाचे लाडू असतील फुकाट दिलं, फुकाट खायला. वाढदिवस आहे का काय? त्याचा आहे का त्याच्या बायकोचा आहे? नाही नाही कुणाचा. हो ते म्हणत होते फक्त नाही का, ते सरपंचाचं इलेक्शन आले ना, हा थोडं लक्ष राहू द्या. आपल्याला लक्ष द्यायला काय खायला मिळते, बस झालं. 6 लाडूत शामराव एकदम भारी माणूस. वा 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 वा. का 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 चकना आहे ना, चकना बी खाता असतो त्यो. आणि जालू भाऊ तो बी खात जा, त्याच्यासारखा माणूस नाही. खा. खायला तेजे बी लाडू खातोय. श्यामीने सगळं गाव बेतावलेलं दिसतंय. जेवलं नाहीत काय घरी? का हो मला बघ्या ना. मोतीचूरचे लाडू मग कोणी दिले तुला? अहो शामरावांनी दिलेत. शामरावने हा. म्हणजे डायरेक्ट लाडू दिले? चला काय ते म्हणले फक्त लक्ष राहू द्या, आणि मिठाई वाटला अख्ख्या गावात त्यांनी. लक्ष राहू द्या. हा. कोणावर? कोणावर माहिती? त्यांच्यावर कोणावर? त्याच्यावर काय लक्ष द्यायचे? सगळं गावात त्यांनी फार वाटोळ केलं आणि त्याच्यावर काय लक्ष द्यायचे? लक्ष ठेवा, दारात उभं करू नका. लाडू कुठून आणले, कसे आणले, काय विचारलं ते म्हणले दुकानातून आणले आत्ता. दुकानातून फक्त हे बॉक्स आणलेत. मग लाडूला असं पांढरं पांढरं होतं काय? तूप थिजलं काय त्याच? एवढं अहो, गरम आता ते- माणसाला घाम येतोय नी पांढरं पांढरं काय ती? अहो ते पॅकेजिंग मुळे झालं असेल ना, पॅक असल्यामुळं. पॅकेजिंग मुळे झाले, पण ते खोक्यातले पॅकेजिंग मुळे नाही झाले. तेजस म्हणजे त्याच्या आज्या सासऱ्याचा 10वा होता, त्याला लाडू बनवले होते. ते 4-5 दिवस आधी बनवले. याला 13व्याला पाहुणं म्हणून बोलावलं. तोवर भुरा लागला होता. त्यांनी घातले होते पत्र्यावर वाळू. जेव्हा म्हणला आता इथंच कुत्र्याला मांजराला खाऊ घालूस, तर मी खाऊ घालू तर गावात हे आणले. अरे कोणी आणले खाताच्या भरून लाडू? हो अहो काही बोलता काय तुम्ही? चांगला लाडू असं काही ना काय बुठू त्यांच्याबद्दल काहीतरी. काही नका उठो. आता मोतीचूर मोतीचूर चुरू चुरू खाशीन. थोड्या वेळाने पुरू पुरू आवाज येईन. पाणी आणि आवाज एकदम बरोबर बाहेर. काय बोलले तुम्ही? आता फक्त तोंडाची चव गेली, थोड्या वेळाने सगळी चव जाणार आहे. बघा बघा, खा खा खा. मोतीचूर आहे ना, चांगला दुधात चुरून खा. काय होईल? नाही ते म्हणजे जरा सॉफ्ट होईल ना आणखीन. बुरशीचे लाडू, बुरशीचे लाडू नवीन प्रकारे बाबा. मोतीचूर लाडू, कुठं बेसन पिठाचे लाडू, गऱ्याचे लाडू, हे बुरशीचे लाडू आहे. खा. शिकला तेवढा उठला. शामरावचे सुगंधा, ए सुगंधा आहे का घरात? काय हो सदाभाऊ, तुम्हाला खायचे काय लाडू? संपले बर का? लाडू मला नको. मग माझी बायको आहे ना, गावरान तुपातच लाडू बनिती. चालू झालं यांचं वतनदार घरानं. बर मग तुम्ही ते गावरान तुपात अरे ही त्वचा बघ, तुकतुकीत गावरान तुपाची दिसत. सांगायचं कशाला? पण तुम्हाला सांगावं लागत. ज्याला गावरान तुपच माहित नाही
5 लिटर दूध, 6 लिटर पाणी, चहा. तुम्हाला त्याच्यावर तूप येणार नाही, साय येणार नाही, पण तो या भाल्यासाठी आलोय. ती मुख्य राहिले सांगायचं. काय सांगा काय? सामीन लाडू आणले ना, हा पण तेच हॉटेलमधून आणले नव्हते. मग कुठून आणले? त्याचा आज सासरा वारला. मला कसं माहित नाही? तू काय भाऊबंदकी त्याची का त्याची मेवणी धाकटी तुला सांगायला? हे 10वी माहिती हे सांगत असतो का तुला? भंडारदारा कुठं कुठं कुठलं सांगा सांग. पुढं. हा ते 10वीला गेला, हा. लाडू खाऊन आला. तुला त्यावेळी काही लाडू आणले नाही. परत 13वेला बोलवलं होतं पाहुणं म्हणून. 13 जण जीव घालायचे, त्याच्यात ह्यो होता 13वा कावळा. ह्यो गेला तर ते 10वीचे लाडू ठेवले असे, वातावरण असे दमट, सगळा बोरा लागलेला. त्यांनी ठेवले होते घराच्या पत्र्यावर वाळायला. अयो बोरा खराब व्हावा म्हणून अशा भावनेनी याची गेली नजर. गोणीत आणले खोराकाच्या, राहुरीला गेला, बॉक्स आणले मोकळे लाडूचे. ते दुकानदाराचे लाडू नाहीत, हे 10वीचे लाडू बॉक्समध्ये घातले आणि खाऊ घातले. बोरा आहे थोडं बघ, माळमाळ झाले, बोट घाल, काढून टाक, नाहीतर दवाखाना पक्का. बघा तुमच्या हिताकरता सांगायला आलोय. रूपा, हे रूपा, हो सदाभाऊ तुम्ही? झाला का खाऊन चाकणा आपलं ते लाडू? हा 4 खाल्ले आणि एक त्यांना ठेवलाय. त्याला म्हणजे जालू गावला. हा. बरं झालं त्याला एकच ठेवला. दवाखान्यात न्यायला त्याला गाडी तरी नीट चालवता आली पाहिजे ना. तुला तर त्याला असं कवळ मारूनच बसावं लागणार आहे. का बरं? आणि आम्ही कशाला दवाखान्यात जाऊ? अगं ते लाडू आहेत ना, बोरा आलेले लाडू होते. काय? श्याम्याचा आजा सासरा वारला, 10व्याचे लाडू उरले, त्याला लागला भोरा. त्याने 13व्याला गेला, आणले गोणीत भरून आणि दिले तुम्हाला खोक्यात घालून. मिठाई, खोक्यावर नाव मिठाई. तुला वाटलं खरंच मिठाई पावली आणि मिठाई खाल्ली? तसं काही नाही, मिठाई नाही. ते 10व्याचे लाडू होते. आज हे 15वा दिवस, 10व्याच्या आधी 3 दिवस बनवलेले असतील. 7-8 दिवसाचे लाडू आहेत. आता आहे ना जालूला बोलवत, एक खाऊ घाल, नाहीतर घालू नको, पण दवाखान्यात जायची तयारी ठेवा. बघा तब्येतीला जपा. अयो मला तर उमचळायला लागलं बाबा. काय ग? हो सुगंधाताई, काय झालं? काय ग? काय झालं तुम्हाला? असं डोकं ते दुखतंय ना, असं असं वाटतं की असं एकदम येऊ लागलं मला. तुम्हाला पण? तुम्हाला पण म्हणजे? तुम्ही पण लाडू खाल्ले का श्यामभाऊजीने दिलेले? हा अहो, म्हणजे मी- तुला पण दिले होते का लाडू? हा. अहो मला तर नुसतं उमळदावळ लय कस तरी व्हायला लागलं. हे काय मला सांगू पण. तुम्हाला? काय सांगू तुला? चला आपण जाऊ त्यांच्याकडं. अहो त्यांचं बघू द्या ना, काय कुठाना चाललाय ते कळायला पाहिजे. चला सगळ्यांनाच घेऊन जाऊ. सगळ्यांना घेऊन जाऊ. हो शामराव, अरे सगळे जमून आले काय भानगडे? बाहेर आहे, बाहेर आहे. साहेब बाहेर आहे. हा, कोणते लाडू खाऊ घातले तुम्ही? तुम्हाला वाटलं पाहिजे काहीतरी. लाज वाटते का? बुरशी लाडू खाऊ घातले आम्हाला, ते मी 10व्याचे. भुशी आलेले? अहो डेपुटी म्हणत असते तुम्ही दिलेलं ठेवून होतं तुमच्या रिसर ठेवणार आहोत तस तरी ए हो, अरे हॉटेलला ऑर्डर देऊन स्पेशल मोतीचूरचे लाडू बनवून घेतले तुम्ही. अरे कशाला मारता मारता शामराव विनाकारण? अहो तेजस भाऊ मी स्वतः खाल्ले, मला काय झालं नाही, तुम्हाला कसं काय झालं? अहो उलट्या व्हायच्या वेळा आली आता आमच्यावर. अहो, रात्रभर झोप नाही, सकाळी झोपले 6 वाजता. अहो खरं सांग. सकाळपासून 4 वेळा डोकं भिंतीवर आदळून झालं तरी मग डोकं अजून थांबलं नाही. काय होतं ते लाडू? एवढे बुरशी लाडू पर पत्र्यावर वाळू घालायला का? तरी मी म्हणलं शामरावनं एवढं कुठून आलं की पार लाडू वाटतायत सगळ्याला. अरे तेजस नाही बाबा, चांगलेच लाडू होते ते. मी स्वतः हॉटेलमधून बनवून घेतले ते लाडू. माझ्या घरी किराणा आणून देता, आता 100 रुपये एक्स्ट्रा घेता. हे बाबांनी कधी कोणाला फुकट खाऊ घालाव? अहो ते बी मोतीचूरचे लाडू. हा इथं डेपुटी मला धावताना न्यायला नाही ना, आता तुम्ही न्या मला धावताना. नोकरी तू. तुला कोण म्हणलं पत्र्यावर वाळू घातलेले लाडू होते? काय युग बोलता? हे बघा तुम्हाला आहे ना खाऊ घालायचं नसतं ना शामराव, तर तुम्ही मला असे लोकांच्या इथं ते 10व्या बिव्याचे लाडू पत्रावर लाडू घातले नका खाऊ घालत अरे नसेल जाऊ. परवडत आता नका देऊ चॉकलेटच्या साधं. कशाला मोठ्या अरे मोठ्या करता? पण कुणाचा दाव आणि कुणाचं काय? कोण म्हणलं कोण तुम्हाला? माझा सासरा वारलाय का नाही? तिकडे गेला होता का नाही तुम्ही 10व्याला? मग गेलो होतो मी. म्हणजे खरंच बोलले सदा भाऊ, खरंच बोलले. अहो, सदा भाऊ, हा. सदा भाऊनी सांगितलं म्हणून आम्हाला कळालं ते बुरशी येले होते. आम्ही म्हटलं बाई माझं एवढं डोकं दुखू राहिलं, पोटात कळा राहिला, गोळे उठले, हिचे बी हात पाय गळाले, अरे उलटे सदा करू भाऊ करू. कुठं आलते माय आज 17च्या 10व्याला? तिथं गुलाबजामू गेले होते. चल बरं तू त्यांच्याकडे उघड डोक्याला ताण काय केलाय काय माझ्या. सांगू नका आम्हाला. अरे काय कारण म्हणजे मोतीचूर लाडू केलेच नाही 10व्याला तर कसं काय दाबी तुम्हाला देईन मी अहो, आणून? दुकानाला लावायचं का? अच्छा दुकान भाषा गडबडीन ते राहतो तू डोक्यात माहिती. चला पडतं.
चला पटकन तुम्ही बघा इथं दात टोकरी बसली हा चला भाऊ तुम्ही केव्हा आलते माझ्या पाव दाव्याला म्हणत तो पाहुणे धावायला ते आले होते असं नाही म्हटले मलाही सांगा सदा अरे तसं नाही म्हणजे आले होते मी त्यांनी केव्हा पाहिले मी पत्र्यावर वाळू घातलेले लाडू भरलेले पुढचे आलेले शिवाय बोलले का ते आम्हाला तुम्ही काय म्हणले आम्हाला ते लाडू काय दहाव्याचे होते म्हणे आणि ते पत्रावर वाळू घातलेले होते मग अरे तो त्या आज सासऱ्या धावा नव्हता का हा मग होता ना मग पण तिथं कुठं मोतीचूर लाडू होते गुलाबजामुची पंगत होती आणि तुम्ही केव्हा आलते दाव्याला सांगा बरं. अय, मी आलो होतो तू तिकडे ते कावळ्या शिवायच्या तिकडे पिंडात तिकडे होता तू जावाई नाच जावाई तू शिवाय त्या म्हाताऱ्याला कावळा शिवला नसता मला जरा घाई होती मी आलो पहिल्या पंक्तीला बसलो अगं जेवलेच नाही ते त्यांना माहितच नाही गुलाबजांबू होते सांगा ना खरं कायला गावात पसरीचा विनाकारण अरे आता मला काय माहिती गुलाबजाम होते तू बघा आता- ऐका तुम्ही तर म्हटले तिथालचे होते ते मोतीचूर अरे दावा होता का नाही धावा होता सगळं झालं जेव बी घातलं आणि हे मोतीचूर लाडू मी इथं रावरीला हॉटेलला ऑर्डर देऊन बनवून घेतली साधा भाऊ काय गॅरंटी त्याची एक काम शंका शंका बॉक्स आहे ना तुमच्याकडे हा, मग? फोन लावून विचारा ना शामराव लाडू नेले की नाही शामराव ए लाडू लाडू तू एकात आणले असते ऐक. याच्याबद्दल मला शंका आहे ऐका हा नाही ऐका म्हणजे अगं पण मला सांगा एखाद्या बाहेरगावचा माणूस आला आणि गावात चोरी करायच्या उद्देशाने शिरला त्याच्यात तिने गुंगीचं औषध टाकलं आणि तुम्हाला दिलं आणि तुम्ही खाल्लं काय होईन म्हणून मी तुम्हाला असं सांगत होती लिटमस टेस्ट होती एकदम तेजस! म्हणजे सगळे टेस्ट आमच्यावरच करा. अरे पण मला काय म्हणायचं हा. तुम्ही आम्हाला यांच्याबद्दल खोटं का बरं सांगितलं मग? खोटं नाही याला अर्ध सत्य म्हणतात दहावा आहे ही बरोबर आता दहाव्याला मी लाडू खाल्ले ही बरोबर माझ्या टायमाला बुंदी ते गुलाबजांबू संपले असते म्हणून 2-4 किलो लाडू आणले असते मी आणले तेच वाळलेले लाडू यांनी अहो सदा भाऊ पण असं पूर्ण माहितीशिवाय नका ना बोलत जाऊ. आता कळलं ना तुम्हाला हे लाडू चांगले होते चांगल्या मनानी आणि चांगल्या हॉटेलमधून बनवून तुम्हाला दिले कळलं का मला तर पाक तुम्ही हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करायला लावला होता आ? अरे चांगल्या रूपा तुझ्या रूपावर परिणाम होऊ नये म्हणलं मला आता तर उलट्या सांगत बिलट्या. होते, फुकट खाल्लं असं करत तुला फुकट ए खाल्लं. तुला काय ते तेजसला बघ शुगर कमी केले कशी फिगर झाली त्या त्याची तेजसला लग्न करायचंय मला काय लग्न करायचंय का नाही अहो, जाऊ द्या, पण कुठं तुमच्या नादी लागतात. चला आपण. तरी पण त्याच्यामुळे खाऊ दिले नाही काय आम्हाला का पोटात तुमचं दुखलं. तेवढा अजून एखादा बॉक्स राहिला असेल हा हिला दे हिला खाऱ्या लाडूचा पोच कर म्हणजे झाले हे दोघं खातेन का हो साधा भाऊ हा हा काय गरज होती अशी करायची कुटाना अरे कुटाणा करायची नाही तुला हे कुटाणा सांगितला कोणी भले भले आले आणि मला लोंबून गेले कोणाला मी पडलो नाही तू वार्डात तयारी चालू केली मला सरपंच की लढायची अहो साधा भाऊ हम्म. तुमच्याच पॅनल मधून मला फॉर्म भरायचा आहे म्हणून मी तयारी चालू केली म्हणलं दिवाळी जवळ आली इलेक्शन जवळ आले चला गोड तोंड करावं आणि त्या निमित्ताने सांगावं सगळ्याला की द्या बाबा लक्ष माझ्याकडं तुम्ही मला मागं म्हणले भावकी आहे आपली हा. माझ्याच खांद्यावर जायचंय हा. मलाच मिशा काढायच्या बरोबर आहे की नाही तसे काढलेत मी पण परत हा. काढावं लागत यांना. हा त्याच्यामुळं मग मी म्हणलं कशाला डेपुटीच्या मागा लागायचं आपला घरचा माणूस असताना आपण इकडे काय लागू हे करायचं म्हणून मी तयारी चालू केली अरे पण मला याची कल्पना द्यायची ना सगळ्या गावात लाडू वाटितो माझ्यापर्यंत लाडू नाही माझ्या आड लाडू वाटितो आता तुम्ही आपले घरचे माणसं आणि पक्षश्रेष्ठी म्हणलो कशाला डबल खर्च करायचा म्हणलं गाव खुश करायचं तुम्ही तर आपलेच माणसं आहेत अरे पण पक्षश्रेष्ठीला विचारात घे ना ही पक्षशिस्त नाही म्हणत याला आधी विचार घ्यायचा पक्षश्रेष्ठींचा असं असं करू का मग वाटायचे होते आपण आहे ना सगळं पक्षाच्या वतीनं आपण एकत्रित खर्च करणार आहे असं धोरण आहे माझं असे हा. काय नाही मग सदा भाऊ फक्त 4,000 रुपये झालेत लाडूचे एवढे मान्य करा मंजूर करा द्या आजपासून तुमचंच सगळं अहो पण ही पक्षाच्या ब्युरो कमिटीत वरची कमिटी असती तुला नाही समजायचं मोठं आहे ती वर नाहीत पण त्या कमिटीत ठरलं पाहिजे असं असं लाडू मग ते शामराव वाटणार मग खर्च मंजूर होतो आता तू व्यक्तिगत वाटलेत पण बरोबर राह नाहीतर आज लाडू वाटायच्या टायमाला साधा भाऊ आणि उद्या गुलाबजांबू जर राहिलेच पाहुण्यांची शिल्लक पाकातले तर डेपुटी तस काही करू नको नाही हो साधा भाऊ लागलं तर एक आहे ना बॉक्स तुमच्या बी घरी पाठवतो बस का आपण लक्ष राहू द्या तुमचं माझ्यावर आता नक्की लक्ष आहे माझं आता गार किती फिरली सगळ्या वार्डातल्या माणूस लक्ष आहे माझंही एकच लक्ष तुमचाच पक्ष येऊ का? अरे वा 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 ये कशी झाली दिवाळी मग साधा भाऊ हाताला गावरान तूप दिसतंय बा अजून हा गावरान तूप आहे लावलेलं की असं
कधी म्हणायचे नाही डेपुटीच्या घरी 1/2 किलो तूप जाऊ द्या, नुसते घरच्या घरीच म्हशीचं तूप हे करता तुम्ही खाल्ले ना तुपातले लाडू. त्या दिवशी चाललो होतो तो स्वयंपाक तुपातच चालू होता. अहो तुमची दिवाळी आमचं दिवाळी निघते. आता हे कपडे बिपडे एकदम छापड कार्यक्रम आहे हे सगळा. कपडे पहिलेचे सदा भाऊ. काय अहो, आलं मी कोट दिवाळीला घेतला असेल दिवाळीला तुम्ही. दिवाळीला कोट घ्यायला काय सदा भाऊ लग्न फिग्न आहे का ते काही आपलं उग हो आता दिवाळी झाली, आता जायचं असेल कुठेतरी फिरायला कुठं नाही सरपंच बुवा. बाईंला घेऊन. काय म्हणता डेपुटी? आला बा तेजस बी. सदा भाऊ बस दिवाळीला सुट्टी टाकली होती काय? हा दिवाळीमुळे आलो. परत काय जायचं आता महिनाभर आहे आता. आहे का? काय म्हणते एमपीएससी मग? एमपी चालू आहे पण काय अजून म्हणावं असं यश नाही. अरे डेपुटी किती दिवस झाले एमपीएससी करीतो? मला आता झाले असतील 5-6 वर्ष झाले असतील. अरे मग युपीएससी कर, येऊन जाईन यश. सदा भाऊ काय युपीएससी कर म्हणता तुम्ही, चेष्टा करता त्याची. काय एमपीएससी निघा ना त्यो. युपीएससी एमपीएससी युपीएससी पेक्षा मोठी आहे. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की युपीएससी अवघड आहे ना अजून परीक्षा हा. एमपीएससी पेक्षा. मग एमपीएससीच्या खालचं सोपं घे. अहो सोप्याचं नाव अवघडचं काही नाही साधा भाऊ, इथं थोडं नशीब पण लागतं. असं सांग का तेजस, आता आम्ही त्याच्यातून गेले होते त्या टायमाला आमच्या नाही झाल्या काही गोष्टी, पण नशिबापेक्षा आहे ना, नशीब 1% धरून चाललं तर 99% प्रयत्न असतील. तर अजून कसून प्रयत्न केले तर होईल. पण मला ते एक वाटतंय सदा भाऊ, आता 6 वर्ष झालेत, लय आतबत बसू नको. लग्नाचं वय झालंय, काहीतरी कुठंतरी धंदा बिंदा काहीतरी कर आणि लग्न उरकून टाक. त्याचं चाललं होतं तिकडं, चाललं होतं ना तू लग्नाचं बी कुठं तरी का अजून नाही? लग्नाचं काय इथं नोकरीचा पत्त्या नाही, लग्न कुठं करू? अरे एखाद्या लक्ष्मीचा पायगुण असतो, लग्न झालं ना नोकरी. अरे मी लग्न केलं, पहिलं सायकल होती जुनी ऐतिहासिक, लग्न केलं मोटरसायकल घेतली ना. आमच्या बहिणीच्या आशीर्वादानेच झालंय, आम्हाला माहिती आहे तुमचं सगळं. तसंच म्हणलं एखाद्या लक्ष्मीच्या आशीर्वादाने जाईन एमपीएससी सुटून दांदिरी. पण सदा भाऊ तुम्ही तेव्हा नोकरीला होते, तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी आली. यांच्या लक्ष्मी यायला याला नोकरीला नको का? लोकांना विचार करते दादा पोरगी द्यायचं म्हणल्यावर. पण मी नोकरी सोडून दिली ना बायको केल्यावर, म्हणले चालत नको, घरीच नोकरी लागली. अहो झाल्यावर जग होईल, व्हायला तर पाहिजे. तुम्हाला नव्हतं अडकून राहायचं म्हणून तुम्ही सोडली. हा पण आता यांना तर नको का? नाही आता होईल, मला वाटतं 1-2 वर्षामध्ये आता निघेल पोस्ट काहीतरी. नाही तर काहीतरी उद्योग धंदा कर. मी काय म्हणतो माहितीये का, आता त्या दोन लई नको आधी लागत बसू. उद्योगधंदा करून मी तुला अभ्यास करता येईल. काहीतरी चालू कर, 4 पैसे येतील. असं कवर हिंची नाही, 4 मग- पैसे आले, लोकांत धंदा दिसला ना तर चांगल्या घरातली पोरगी देऊन टाकते ना तुला. लग्न होऊन जाईल, कर ना अभ्यास. का ती तो थोडेच पुस्तकं फाडणारी पोरगी लग्न झाल्यावर. हा, हे? नाही पुटी, मला पण आता असं वाटतंय हा. काहीतरी ना छोटा मोठा धंदा चालूच करावा. छोटा नको करू त्या तुझ्या. धंद्यात नको पडू, चांगला- उदर नको इकीत बसू. हा. चांगला काहीतरी टाक आणि काय तो चांगला विचार कर काय टाकायला पाहिजे आणि टाक. आता तुमची शेत रोडच्या कडेला शेती फाट्यावर, तिथे काही चालू होऊ शकतंय सदा भाऊ. तिथं लोक भाड्याने शेड वगैरे उभे करून हे करून राहिले. तर काय केलं पाहिजे त्याने? काही करा, आपण त्याला सल्ले द्यायचे नाही, त्याच्या हिशोबाने त्याला धंदा टाकू द्या चांगला. पण ऐका ना, पण ते धंदा जमल ना? म्हणजे अरे आज केलं चालेल, तुला सांगू फक्त का? आयडिया आहे ना, आयडिया नवीन पाहिजे हा. आपली. आणि तुला सांगू का, तू आता नवीन नवीन सगळं बघतोय, शहरात राहतोय, काय करायला पाहिजे आमच्यापेक्षा तो डोकं ज्यादा चालतंय. नाही पण डेपुटी मी काय म्हणतो, मग धंदा मग काय म्हणतो, पुण्यात टाकू का? पुण्यात नको टाकू. पुण्यात भांडवलाला इथलं इकावं लागेल आणि तिथं धंदा नाही चालल्यावर ती इकावं लागेल. लोकांना बी होऊ दे ना. हा अरे तुला सांगतो काय, आता साधा आपली इथं बी लोकसंख्या वाढली काय, इथून रावरेल जावं लागत. इथले आसपासचे लोक, गावातले लोक हे करतील ना तुझ्या इथं. अरे रोडला जमीन आहे तुझी, तू धनाव बसलेला आहे, फक्त उकरी ना खाली हांडा आहे का घागर आहे बघा ना. स्थिती एमपीएससी ऐका ना डेपुटी, तुमचं सगळं खरंय. हा. पण काय होईल, मी इकडे येऊन धंदा टाकला ना तर लोकांना वाटन की मला जमलंच नाही परीक्षा म्हणून इथं आलो. अहो असं अहो, थोडं लोक- राहतंय, हा. काहींना शिक्षण नाही जमत, ते खासदार आमदार फार मोठ्या पदावर जाते. आणि काय झालंय माहितीये का, याच्यामुळे ती एमपीएससीचे पोरं आहेत ना आता हे व्हायला लागलेत. गावाकडे जावा कसं आणि काय टाकावं कसं. अरे धंद्याची काय लाज आहे? त्याचं काय लाज आहे? मला सांग, तुला गावातले लोक दुसरे म्हणणारे येणार आहेत का जेव घालायला? स्वतःच तुला करावंच लागेल ना. लाज बाळगायची नाही, 4 पैसे कुठून येते ते बघ. आता मला सांग, गावातले 2-3 उदाहरणं घे, याच्यापेक्षा अडाणी पोरं येतं. 10वी 11वी झालेली आज स्कॉर्पिओ घेऊन येतात. अरे बाबा पैसा महत्वाचा असतो. एमपीएससी आहे, प्रयत्न आहेत, तकदीर असतं. 7वी पास वाले हॉटेल टाकायला लागले, बोकडं टांगू टांगू 10 लाखाचे हार घ्यायला घ्यायला लागले. लागले. तू काय, तू तर ग्रॅज्युएट माणूस आहे, त्याशिवाय ते एमपीएससी आणि लागते. तुला सांग का, प्रयत्न चालू कर. धंद्याला तो लगेच यश येत नसतं. आपलं टिकून राहायचं टिकी आणि तू एक वेळ असेल काय आपण ऐकलं म्हणून बरं झालं. आज तू
त्या एमपीसी जेवढे पगार देत शिंका तुला येईन का तेवढे 10 लोक कामाला ठेवची. तेच काय, अरे भाऊ, तुम्ही स्टार- एकदम बरोबर बोलले डेपुटी. मी आता विचार करतो चांगला धंदा निवडतो गावाकडेच टाकतो. हा हा? आणि लवकर घे पण आता उशीर नको करू. नाही 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 बरं का तुझ्या आधी दुसऱ्याने टाकायच्या तू टाक. नाही नाही मी आता चर्चा करतो. नाही तर तुझी जागा इकत घेऊन तिथं तुझ्यापेक्षा मॉल मोठा झाला. आणि तिथली जागेचं तर इकायच्या डोक्यातच जाण नको. गावातल्या जागा गावातच लोकांना हा. थांबले पाहिजे. आपल्या लोकांना फायदे करून तू- द्या. तुझी कड गावातल्याला लाग, गावातल्याचं दुःख तुला समजेल. बाहेरचं काय आला पाहुणा जेवला निघाला त्याच्यामुळे तू ही जमीन इकायच्या डोक्यात आण नको. तिथं काहीतरी धंद्याचा विचार लवकर कर. निर्णय घे. चालतंय, मी करतो आणि काहीतरी. हे बघ, हा? तुला करायची नाही एमपीसी कर ना रातचा अभ्यास दिवसभर उद्योग कर. बस 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 दिवसभर ते धंदा आणि रात्री रात्रभर अभ्यास. 4 पैसे येते. तेच करतो. अहो तिथं दुकानात बसल्या बसल्या वाचता येते. करणारला काय हे 12 वाटा असतात. हा एवढं पुढे हा, चालतंय. मनोर घे तेवढं. घेतो करतो नुसतं ऐकून हे नको करू. नाही, नाही. हा होतकूर पुढे सदा भाऊ यांनी करायचं नाही कोणी ए, करायचं. पण सल्ले लय- नीट भेटत नाहीत ना. लय शांत गडी शांत येतो. काय म्हणता? काय नाही गाणं आठवत होतो मी म्हणलं अरे सुगंधवहिनी जालू हा त्याचीच भाऊजी कुठे चालले? काही नाही जरा विचार करत चाललो होतो. कसला विचार? अहो काय झाले वहिनी गेल्या 5-6 वर्षापासून माझे एमपीसीचे पेपर देणं चालू आहे. हा. पण अजून म्हणावं असं यश येत नाहीये. आणि काय व्हायला लागले नोकरी नाही इकडे यश मिळत नाही त्यामुळे लग्नही व्हायना. मग आज जरा मी विचार करतोय की काहीतरी धंदा सुरू करावा. म्हणजे बिझनेस चालू बिझनेस चाललंय डोक्यात करायचं. पण मग ते कुठं गावाकडे करावं का शहरात करावं कळत नव्हतं. पण आता मला असं वाटतं की गावाकडेच करावा. पण काय करावं ते कळत नाही. अरे वडापावची गाडी टाक. हो चालू भाऊजी त्यांच्याकडे बघा जरा. त्यांच्याकडे बघू ते वडापाव विकणारे वाटतं का तुम्हाला? तुम्हाला सांगू का वडापावपेक्षा तुम्हाला आपल्या फाट्यावर आहे ना ते एक गाळा खा. सगळ्यांना काही नका सांगू. एक काम कर साधा सोपा मोठा धंदा आहे. मोठा नाद नाही करायचा. इस्त्री करायचे कपडे नाही का इस्त्री करते इस्त्रीचं टाक. चालू भाऊजी असं चांगलं सांगा ना काहीतरी. UPMPC कुठं राहिलं आणि तुम्ही हीच तरी वडापाव सांगू लागली त्यांना. चांगलंच हे डेपुटींचे त्यांचे कपडे इस्त्री करायला आपल्या दुकानात येते म्हणलं शान किती झाली गावात त्याचे. बरं, ऐक ना तुम्हाला थांब सांगू का ना त्यांना पहिलेच एक दुकान आहे आपल्या गावामध्ये. मग यांनी जर टाकलं त्यांच्या पोटावर पाय नाही बसत ना का? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आपल्या फाट्यावरचा गाळा आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मस्त पैकी सुपर मार्केटची लई गरज आहे बघा आपल्या गावामध्ये. मस्त एक सुपर तिथं कसं खाय प्यायचं किराणा जनरल स्टोअर गिफ्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवता येतील. एक नंबर आयडिया दिली तुम्ही. मला पण असं वाटतं की चांगलं चालू शकतं ना. तुम्हाला माहिती का तेवढ्या गोष्टीसाठी आपल्या गावातले सगळेजण शाळेतले विद्यार्थी पण पार रावरीला काही आणायला जावं लागतं. त्यापेक्षा इथलं इथं पैसे पण व्यवस्थित आणि एकदम धंदा पण लय भारी बघा. एकच प्रॉब्लेम आहे तर इन्व्हेस्टमेंट फार लागेल ना. हो तुम्ही डेप्युटी वतनदार म्हणजे आपले सदाभाऊ सोबत बोलून बघा ते काही मदत करतील. सुगंधा सुपर मार्केट म्हणजे काय ग? अहो जनरल स्टोअर असतं ना म्हणजे जनरस म्हणजे किराणा दुकान असतं ना त्यात खायचं पण सामान ठेवता येतं. कुणाला बर्थडे काही कार्यक्रम गिफ्टचं पण सामान आणि शाळेचं पण. म्हणजे सगळं पेन्सिल खोडरबर शार्पनर सगळं. हा होय. हा बरं तेवढं तुम्ही त्यांना विचारून बघा. हा कारण गावात छोटे छोटे मुलं पण आहेत. सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे सोल्युशन मिळेल. मला वाटतं सुपर मार्केट बेस्ट राहील. तुम्ही एकदा सदाभाऊ आणि आपल्या डेप्युटी सोबत बोलून बघा. हा त्यांशी बोलतो आणि होत असेल ना ते जे होईन ते होईन करून हा टाकू. करून टाका. हा? हे बघा कोणता बिझनेस चालू करायचा 2च गोष्टी होती. एक तर नुकसान होईल नाही तर फायदाच होईल. बरोबर मग काय ठीक आहे मी बोलतो आणि तुला कळवतो. येऊ मी चालेल. चला. हा अरे परत मागे गेला. जाऊ दे आपण चाललो होतो इकडे. डेपुटी ते जे साला विषय राहिला ना तेवढं ते काय केलंय गावरान तुपात काय समजा आले मला. बाबा, कारंजा आमच्याकडे. कानुले ते आपलं ते शंकरपाळे चाकल्या यांचा वास माय असं नाकात येतोय पण काहीतरी वेगळाच वास होत राव. ध्यानातलं गेलंय पण डोक्यात आलं. नाही नाही अनारशी तळत असते परवा दिवशी वाज आलता ना. आता दिवाळीच्या आधी आदल्या दिवशी चालता. हा आता झालंय काय आमची मंडळी जरा सुगरण गावातल्या बाया सगळ्या येतात अनारशी करायला तिच्याकडे. ते बाया करून ते बाया येला बी उद्योग नाही काही. मी करीत बसते दिवस बाहेर राडा चालू आहे. नाही ते अनारशाचं अवघड असतं. हा. ते सुगरणीलाच अनारशे करता येते नाही तर बाकीच्यांची इरत ये डायरेक्ट वरून ती चकली खाली सगळं पाणीच होते ते. नाही ती अनारशी करताना मला बाहेरच्या बाहेर काढी ती यायचं नाही म्हणती. तुमचे माणूस आला ना तिथे नजर वाईट आहे. वाईट वाईट नाही तुमची म्हणजे असं होतं म्हणते. पाजर येते म्हणजे अनारस आहे ना काय मला म्हणजे मला तिला माहिती खायची आवड आहे. म्हणून या माणसाने नजर पण ते कसं होतं तुमची नजर चांगली पण बाहेर फिरताना तुमच्या वाईट लोकांची नजर पडायची त्याच्यामुळं त्याचा अंश येतो घरात. लय कोसाटीला बोट लावा नाही, तुम्ही कोसाटीचं होय. नाही. लय नाहीतर पण गाजून बसले पण आता आम्हाला हे करायला लागले होय. अरे तेजस परत आला काय तेजस. काय नाही डेपुटी
व्यवसायासाठी एक आयडिया सुचली होती. अरे यार बोल ना, सांग ना. आयला याला लगेच कल्पनेची आयडिया सुचली राव. नाही बरं झालं, बरं झालं. काय बोल ना. नाही म्हणजे मला एक सांगा, ते सुपर मार्केट कसं जाईल फाट्यावर टाकलं तर? सुपर मार्केट म्हणजे मोठं दुकान ना. हा, दुकान, किराणा दुकान. अरे, काय सुपर idea. एकदम सुपर होऊन जाईल. वाटतंय का? अरे, आपल्या सदाभाऊ, हे खरंच लयच भारी आयडिया. हो का? तुला सांगू का, आपल्यात सध्या फाट्यावर सुपर मार्केट नाहीये आणि सध्या आता नगर मध्ये होईल. इथून बाया माणसं नगरून गाड्या करायला जातात, गाड्या करून जातात सुपर मार्केटला. एक ते असं लोटायचं राहतं टारली, त्याच्यात घ्यायचं टाकायचं. ट्रॉली. एवढं मोठं नको करीत बसू लय ट्रॉलीचं. बाया ते बॅगीचं जरी केलं ना, बाया बॅग घेऊन जाते घेतात. तुला सांग का, आपण सुपर मार्केटचा एवढा फायदा आहे, आपण गल्लीवर बसून राहायचं. तो ग्राहक येतोय, जे पाहिजे ते घेतोय, आपल्याकडे येतोय, बिल करतोय, पैसे टाकतोय आणि जातोय. तुला सांग का, लय गाड्याची गरज नाही. 2-3 गाडी ठेवा, 2-3 माणसं ठेवायचे, ते बरोबर सगळं हे करून घेतात. ते प्रोडक्ट बरेच ठेवावं लागतील ना आपलं तिथं. अरे किराणा ठेवायचा टोटल आमच्या मंडळाला घेऊन गेलो होतो मी. अरे आता तर पैसे लागत नाही, डायरेक्ट मोबाईलवर टूप का लगेच. आणि आता ते बिल सगळं असं टिक तुला टिक सांगू करूनच का, आता होते. बाया माणसं लागल्या सवय. ही मंडळी मला 15 दिवस झाले का आपल्याला जायचंय सुपर मार्केटला. मोठे गिराईक घ्यायचे. नाही एवढंच फिरून होतं, तशी बाहेर पडत नाही. सुपर मार्केटला गेलं का, पण तुला सांग सदाभाऊ, तुम्हाला सांग का, साखरेला सामने घ्यायला गेलो का 4 वस्तू जादच घेऊन अहो येतो. मग ते 2 वस्तू घ्यायच्या ना 4 हा. घेत्यात. इकडे रव्याला जाळी लागू दे, त्या हरभऱ्याला भुंगे लागू द्या, पाया विचार करीत नाही. दिसत तिथं लगेच चमचम का लगेच धंदा होतो आणि घेणारा मरतो. सुपर मार्केटला सुई पासून तर याच्यापर्यंत सगळं सगळंच ठेवायचं. मिळतं. मी म्हणतो काही ठेवलं ना तू, काही विकत आहे. झाडण्या ठेव, झाडू ठेव, सुपल्या ठेव, तुला सांगतो लाडू ठेव, काही ठेव. नाही विकत आहे म्हणजे विकत आहे. मी काय विचारलं डेपोटी, गावासारख्या ठिकाणी त्याला आहे ना. अरे रोड आहे ना तुला, तू गावावर काय मला धरून सांग, बसला. गावन शहरात मिळायचं किती राहिले? 5 काय राहिले? किलोमीटरवर लोकं- शहरातल्या लोकांपेक्षा गावातले लोक चोखंदळ झाले. हा. शहरातल्या लोकांना काही प्रोडक्ट माहिती, गावातल्या लोकांना प्रोडक्ट माहिती झाले. आणि आता लोक तू गाव काय कमी समजतो काय? नाही नाही, काही मुळे नाही. मग म्हणजे कसं त्यांना माहित होईल का बा सगळ्या गोष्टी असं. हे बघ, अरे जाहिरात करते ना, यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं का पंचकृषीत माहित होईल. यांच्या हस्तेच पहिली खरेदी डेपुटी पुढे ती ट्रॉली धरून मॅडम टाकी त्यांनी. उद्घाटन यांच्या हस्तेच करा, आम्ही उद्घाटनाला येऊ. मी प्रसाद उद्घाटन घेऊ, करीन, सत्यनारायणाचा. पण खरेदी यांच्या हस्ते पहिली शुभ करू आपण. अहो, तुम्ही तर सगळ्यात मेन राहणार उद्घाटनाला. नाही त्यामुळे यांना tension मेन नको. ठेवा आणि मला खालचा खाता दादा ठेवा. भाऊ, उद्घाटन कोणी करू, कोणाच्या हाताने होऊ, पण एक काम कर, तू आहे ना लय भारी निर्णय घेतला. फाट्यावरच टाकतो मी. हा, फाटीवर टाक. आणि तुला सांगू का, लय भानगडीत पडू नको. आता नवीन शेड बांधून ते अँगल बिंगल उभे करून ना ते कर. हा. एकदा लोकांना लय सवय लागू दे. बांधकामाला खर्च करू खर्चच नको. नको. तो बांधकामाला होणारा खर्च मार्केटमध्ये आणि काय कर, हळूहळू जसे पैसे येतील तसं तू वाढीत चल ना. चालतं, चालतं. एक सुपर मार्केटचं सुपर मार्केट कर, आहे का मी नाही? काय करतो मग थोडं प्लॅनिंग करायला चालू करतो. पण काय अडचण आली तर मी तुम्हाला परत कळवतो. 100% हक्कानी तू ये. काही सल्ला विचार. पैशाची अडचण आली तर डेपोटी आहेतच. आणि अशी काही अडचण आली तुला शेजारी पाजारी उधारी, सदाभाऊ सगळे देतील ते वतनदार घराणं आहे. माझ्यापेक्षा ते आधी तुला नाही, मदत उधारीच्या करतील. खात्याला त्या मला पहिल्यापासून सांग, शब्द पुण्यवान उधार घराणं देतील. आहे बरं हा. का. त्याच्यामुळे काळजी करू, पैसे अडचण येणार नाही. तो घरचाच लॉर्ड आहे, काही गरज नाही पडणार आपली त्याला. फक्त आपण जायचं, उद्घाटन करायचं, सत्यनारायणचा प्रसाद घ्यायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा आणि यायचं. म्हणजे आता हे फुकटचा सल्ला का, काही अडचण आली ते बरं जा तू आता आहे ना, तू कामाला लाग. निर्णय बदलू हा. नको. मी करतो. हा, चला. आलो. चल. हा. चांगला निर्णय घेतलाय नाही, आता फक्त निर्णय काढायला जावं एवढी देवाला प्रार्थना. येऊ का आता मंडळ हा या झाला का पेपर वाचून श्याम्या? हा काय नाही, आपलं तेवढीच जगाची खबर बात काय चाललंय काय नाही देशात आपल्या, कळलं पाहिजे ना आपल्याला. हा, मी बिलोय दमलो भाऊ. कुठं गेलता? कुठं गेलतो म्हणजे सुगंधाला सोडायला. ते आपल्या मनोहर त्याचं कुत्र नाही का खाल्ल्या आहे तिकडे, ते वावर आहे तिचं, तिकडे गेलतो. ती धरीत सुगंधाला. ती मी हमेशा जात असतो तिला सोडायला. बरं आहे भाऊ ड्युटी तुला मग. ड्युटी? हा, ड्युटीचं नाच खुळाय. ए पण श्याम्या, तुला एक गोष्ट सांगायची होती बाहेरून ना. काय झालं? येत घरी. आपल्या गावात आहे ना, लय मोठं दुकान होणार आहे आता. सुपर मार्केट का काय ते नसतं का, ती होणार आहे. कोण टाकणार आहे? कोण टाकणार आहे म्हणजे MPSC मेंबर नाही का आपल्या गावातला तो. कोण रे? आठवा. अरे तू अशा माणसाला विसरतो ना. आपला तू PS आहे. मग त्याच्या कुठं फाट्यावर टाकणार आहे काय? हा, मग फाटे होते आणला. भली मोठी बिल्डिंग बांधतो, तिथं सगळं भेटलं पाहिजे. ते सुपर मार्केट मध्ये सगळं भेटत का रे श्याम्या. मी पहिली अंडरपॅन्ट घेईन भाऊ त्याच्याकडून पहिल्या उद्घाटनात. कपडे नाही ठेवणार त्यो, मग पण त्यात किराणा, स्टेशनरी,
कटलरी, गिफ्ट आर्टिकल, कॅमेले वगैरे, प्लास्टिकच्या अशा बादल्या बिदल्या सगळं ठेवून त्याच्याकडे पैसा बी आहे राव. होय पैशाला आणि, नाद नको करू. त्याला डोकं बी आहे. मग अभ्यास करतो म्हणल्यावर ठोकळे वाचितोय तू, ठोकळे नाद नको करू त्याचा भाऊ. बरोबर आहे. बरं झालं सांगितलं तो मला. अरे तू बरणी पडली बा काजूची. आता दुकानच पाडायची वेळ आली. बरं म्हणजे दुकान कम पाडायची? नाही मोठं बांधतो का काय तू श्याम्या? खरं सांग मला, मला कामाला बोलायचं ना, दुकान पाडले हो मी येईन कामाला. पाडायला ना. पाडायला ना, मग पाडायला येईन. मला काय मग मला काय काम लागतंय ना. खरंय. चल जाऊ का? ये मग. बरं झालं तुम्हाला सांगितलं ते. अशी कवर द्यायला जायला पक्क्या तुला माहितीये ना. हा. कामाला बोलू ना दुकान पाडायच्या वेळेस मोठं बांध. खरंच येड्याला साधा भोळा आहे आपला झाल्या. त्याला कुठं कळतंय की त्याने दुकान टाकलं तर आपल्या श्याम्यावर काही वेळ येईल. पण असू द्या, पहिलं मला तेजसला भेटलं पाहिजे आता. चांगले होय. बरं झालं, बट तेजशीच भेटला. तुझ्याकडे झालं होतो. काय म्हणतो शामराव? काय नाही, मी ऐकले ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? तू एमपीसीचा नाच सोडला म्हणे. नाही, काय संबंध? नाही नाही. माझ्या कानावर असं आलं की तो आता गावाकडेच शिफ्ट होणार आहे, फाट्यावर सुपर मार्केट टाकणार आहे. अच्छा, तो विषय का? हा. सुपर मार्केट टाकायचा आणि एमपीसी बंद करण्याचा काय संबंध? असं कसं? असं कसं म्हणजे? तू मला सांग आता, तू सुपर मार्केट टाकणार हा म्हणजे धंद्यात गुंतणार, हो. तुला अभ्यासाला वेळ मिळणार आहे का? नाही. अहो नाही, माझं बोलणं झालंय. मी विचार पण केलाय की मी संध्याकाळी अभ्यास करू शकतो ना. तू मला सांग तेजस, तू रात्रंदिवस पुण्यात राहून अभ्यास करत होता, बरोबर आहे? रात्रंदिवस राहून पुण्यात अभ्यास करत होता. तिथं तू 1-2 मार्कांनी मागे हटलास. तुझं यश आहे ना जवळ आलेलं आहे. तू विनाकारण आहे ना आता, म्हणजे कसं असते लाखोची गोष्ट कशी असते माहितीये का? तो घाव घालत राहतो आणि ज्यावेळेस नेमकं तो ओंडगा तुटणार त्याच तू कटवून निघून जातो आणि दुसरा येतो, एक ठोका टाकतो, त्याचे 2 भाग होतात. तसं तुझं होईल. यश तुझ्या हातात आहे. 1-2 मार्कासाठी तू बॅकला येशील आणि यश तुझ्या हातून निघून जाईल. आणि हे बघ, सुपर मार्केट वगैरे या गोष्टी कधी करू शकतो आयुष्यात, बरोबर आहे की नाही? आज माझं वय झालं, मी किराणा दुकान टाकलं, माझं चाललंय. पण तुला सांगतो, म्हणच आहे किराणा आणि त्यात काही उराणा. आज अशी परिस्थिती येते, जस तुला सांगतो धंद्याची इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे ना, तुझ्या दुकानात गिऱ्हाईक यावं, माझ्या दुकानात गिऱ्हाईक म्हणून सगळं मार्जिन झिरो झालेलं आहे. लोकांना हे कळत नाही की आपला ग्राहक आहे, बरोबर आहे की नाही? आणि आजचा व्यवसाय म्हणजे असं झालंय ना, फक्त उदरनिर्वाह भागवणे. तुझ्या पुढे अजून खूप स्वप्न आहेत. तुला लग्न करायचंय, संसार थाटायचा आहे, या गोष्टी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुपर मार्केट टाकायचं म्हणजे कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये भांडवल लावून आलं आणि ते मग रुपये 8 आणा करत गोळा करायचं. सांग बरं मला तू. आणि दुसरी गोष्ट, तू जर क्लास 1 ऑफिसर झालास, तुम्हाला सांग, तर तुला नोकरी म्हणजे बायको चांगली मिळणार, तुला वेळ स्पेंड करता येणार. अरे माझंच घे ना. अरे सकाळी आहे ना, तोंड धुवायच्या आधी मला दुकान उघडावं लागतं 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजूपर्यंत, आणि गिऱ्हाईकाची वाट बघावं लागती. आणि नफा काय रे जेमतेम राहिला, 2-3% आलाय सगळा नफा धंद्यातला. मी तुला परावृत्त करत नाही त्याच्यापासून, पण माझं म्हणणं असं आहे की तू आधी प्राधान्य त्या गोष्टीला दे. आणि ज्यावेळेस तू वाटलं बाबा मी एज 12च व्हायला लागलो, त्यावेळेस तू धंदा कधीही करू शकतो. धंद्याला वय लागत नाही ते जे. आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा आपलं जे आयुष्य आहे ते जगता येत नाही रे. कुठे जायचं म्हणलं का सुट्टी घेऊन 1 दिवस आयला दुकानातलं गेलं की इकडे तिकडे जाईन, धंदा बुडून. तसं नोकरीत नाही ना. नोकरीमध्ये सुट्टीच्या दिवशी पगार दिला जातो. बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे, मला सगळं पटतंय. अहो पण शामराव, आता 5-6 वर्ष झाले मी लढतोय त्या राड्यात, ना नोकरी ना व्यवसाय. आज लग्न जमवायचं म्हटलं तर पोरगी तर मिळाली पाहिजे. हे सगळे विचाराने ना माझं डोकं असं पूर्ण जाम झालं होतं. मग शेवटी मी असा विचार केला की दिवसभर आपलं दुकान चालू, संध्याकाळी अभ्यास करू. आणि असं पण मला तुम्ही सांगा, दिवस रात्र अभ्यास करून पण काय झालंय का? मग त्यापेक्षा असं डोक्यात ठेवू, संध्याकाळी अभ्यास करून झालं जाऊ ना तिकडंच. अरे इथं दुकानामध्ये दिवसभर तंगडे ताणल्यानंतर तू काय जागणार आहे? तुझा डोळा कधी लागेल ना शब्द वाचता तुला कळणार नाही. हे बघ, माझं तुला सांगायचं काम होतं, मी तुला सांगितलं. का सांगतोय हे बी मी तुला, की तू हुशार आहेस. 1-2 मार्कावर हुकतंय. शेवटचा ठोका राहिलाय बघ, त्या ओंडक्यावर टाकायचा. शेवटचा ठोका पडला की ओंडका 2 जागी होणार आहे. आतापर्यंत घाव तूच घातलेत सगळे. विचार कर. हे पण आहे गड्या. तू विचार कर चांगला. मी तुला बरोबर नाही करत. हे कधी करता येणार आहे रे? याला काही वय लागतं का? याला काही वय मर्यादा असती? नाही शामराव, तुमचं हे पण म्हणणं बरोबर आहे. म्हणजे नेमकं मी आत्ताच कमी केला, सोडून दिलं किंवा कमी केला अभ्यास, आणि हातात आलेलं गेलं तर करायचं काय? इथपर्यंत घास आलेला आहे, फक्त तोंडात टाकायचं आहे. आणि शेवटी पोस्टचा रुबाब तो रुबाबच आहे ना.
येडा आहे गारेच्या चुका आमच्याकडून झालं ते होऊ नये म्हणून मार्गदर्शन केलं, बाकी काय नाही. तुझा विचार तू कर. येऊ का? चल. हा ठीक आहे नाही राव, हे काय ते चुकतंय. अरे तेजस, अरे कुठं चालला बॅग घेऊन? चाललो परत पुण्याला. का म्हणजे ते त्याच्यावर विचार केला मी बरंच, हा पण मला असं वाटतं की आता नको करायला. मी परत अभ्यास करायला होतो पुण्याला. हा का? कोण भेटलं होतं तुला? भेटलं म्हणजे मला बरेच जण भेटले. का बरं? त्यातली त्यात कोण भेटलो? तुझं मत परिवर्तन झालं ना? हा नाही तसं नाही, मी कन्फर्म केलं टाकायचं, पण मला एकदम चांगलं झालं की मला ऐनवेळी शामराव भेटले आणि मला त्यांनी एकदम बरोबर सल्ला दिला की तुझ्या तोंडापाशी आलेला घास असं सोडू नको म्हणे, तू अभ्यासच कर. हे सुपर शॉपिंगमध्ये काय ठेवलंय म्हणे, आज मार्जिन नाही, तिथं दिवस रात्र तुला उभं राहावं लागतं, तू रात्री काय अभ्यास करू शकणार आहे, याचा विचारच नाही केला मी. म्हणजे चल आपण बरं, कुठं शामरावकडे जाऊ आपण. नक्की सल्ला काय दिलाय ते? मोठा सल्ला काय रे त्यो? सल्ला घेतला पाहिजे त्याचा. ते चांगले सल्ले देईन ना. चल. हे शामराव लावलं कुलूप? हा चालू जेवायला आता घरी. जेवायला चाललं का? काय नाही म्हणलं, ते जे चालता हा ते सुपर मार्केटचं काहीतरी चाललं होतं, पण म्हणला तो मला एकदम पक्का सल्ला भेटला शामरावचा. मग म्हणलं डोक्यातूनच काढून टाक. हा त्याला म्हणलं हे बघ, सुपर शॉप मार्केट कधी टाकू शकतो, तुझं वय आहे, आता अभ्यास चालू आहे, करा अभ्यास, बाकी काही नाही दुसरं. आयला ते जे तुला समजायला पाहिजे, धंद्यात सवत कोणी होऊन देईन का? म्हणजे तू सल्ला काय घेतला? अरे करीत होता नवीन उद्योग, आता लढलाय त्यो, लग्नाचं वय झालंय त्याचं. तुला वाटलं तुझ्या किराणा दुकानावर परिणाम होईल? अहो सदाभाऊ तसं काही नाही. हा तुम्हाला वाटलं तसं तुम्हाला सांगा. मग मी या गोष्टीला मानतो की माझ्या नशिबात जे मिळणार आहे ना मला, ते मला कसंही मिळणारच आहे. तू दुकान टाकलं म्हणून माझं गिऱ्हाईक तिकडे येणारच नाही. माझं किराणा आहे, तुला सुपर मार्केट टाकायचंय. हे पहा माझा किराण्यात साखर भेटत नाही, सुपर मार्केटमध्ये साखर भेटती. सुपर मार्केटमध्ये डाळ भेटत नाही, किराणात डाळ भेट. किराणा म्हणजे सुपर मार्केट म्हणजे किराण्याचं पुढलं पाऊल. म्हणजे शामराव तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला हा सल्ला दिला होता का? काय विषय? हे बघा सदाभाऊ, तुम्ही वाईट विचार त्याच्या मनामध्ये आणू नका माझ्या. अरे बाबा, एक भाकर आहे, अर्धी तू खा अर्धी त्यो खाईन, गावातलंच आहे, दोघांची पोट भराते ना. आता तू निघालाय ना वर हातभर बाहेर. हात विचार केलाच नाही असा काही. मला वाटलं तुम्ही एकदम सरळ मनाने सांगितलं मला. मी तुला सरळ मनाने सल्ला दिला. हा सरळ मनाने दिलाय. तू जर म्हणला असता ट्रॅक्टरचं गॅरेज टाक, तो म्हणला असता भांडवल घेऊन जा माझ्याकडून. हा सल्ला मी दिलाच नसता चुकीचा. तुम्हाला सांगतो, मला जे अनुभव आहेत, सध्या जी परिस्थिती आहे मार्केटमध्ये व्यवसायाची, त्याबद्दल मी तुला माझं मत सांगितलं. हे बघ माझं प्रामाणिक मत होतं, तुला मी सांगितलं. तो सल्ला तुला घ्यायचा न घ्यायचा तुझा तो विचार तू करायचा. मी कोण सांगणार? मी तुझ्यावर विचार लादला नाही माझा. लादला नाही, तुम्ही फक्त सांगितलं मला, पण मी हा विचार केलाच नव्हता. हा विचार कर आणि नंतर निर्णय घे. चला येतो मी. चला आता बघ,